जिल्हा हरिजन सेवा संघ मंडळ यांच्या वतीने आज आमच्या गावी येथे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। माझ्याच गावची कुमारिका डोनाल गावकर ही आता कीर्तन करणार आहे। तर तिचा व्हिडिओ तिचे कीर्तन तुम्ही पूर्णपणे ऐकून घ्या। Ram
Bye.
मनापासून मनोरंजन आज चोखा मेळा महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण इथे सगळेजण जमलो आणि निरूपणासाठी घेतलेला हा अनुभव ज्यांना मुकुटवेळी संतांचा अशी उपमा मोरोपंतांनी दिली अशा तुकाराम महाराजांचा भगवंताची भक्ती करत असताना, भगवंतावर प्रेम करत असताना आपली निष्ठा त्या भगवंताप्रती किती हवी, कशी भक्ती करावी हे सांगत असताना महाराजांनी हा अभंग सांगितलाय. महाराज म्हणतात, निष्ठावंत भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा काय स्वधर्म आहे तर भगवंताची भक्ती करताना मनामध्ये निष्ठावंत राहावा. बरोबरची भक्ती काय कामाची. तुकाराम महाराजांनी आधी केले आणि मग सांगितले. प्रत्येक संतांचं हे हा निष्ठावंत भाव जर भगवंतावर ठेवला ते आपल्यासारख्या भक्ताचा स्वधर्म आहे. आपल्यासारख्या भक्ताचा तोच स्वधर्म आहे आणि तो जर केला तर तो भगवंत आपल्याला मिळणार आहे. म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नाही. एकदा केलेला निर्धार, एकदा सुरुवात केलेली भक्ती ती कधीही चुकू नये. आज आपण भक्ती करायला सुरुवात केली, भगवंताचं नाव 1 मिनिट घेतलं, पण तेच नाव एका वर्षाने सुद्धा आपल्या मुखात असणं याला निर्धार असं म्हणतात. पण ही भक्ती करताना कशी करावी हो? निष्काम. आपली कुठलीही एखादी इच्छा भगवंताने पूर्ण करावी, या इच्छेने ती भक्ती करू नये. ती भक्ती करत असताना मला जे काही भगवंताने दिलंय त्याच्यात मी समाधानी आहे. भगवंताने दिलेलं मला पुरे आहे, आणखीन भगवंताकडे मी काय मागू, अशा भावनेने केलेली ती भक्ती, अशा भावनेने केलेला तो भगवंताचा निष्ठावंत भाव त्या भगवंतापर्यंत पोहोचतो. तुकाराम महाराजांनी काही मागितलं का आयुष्यभर? काही मागितलं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी काही मागितलं नाही, तरी सुद्धा त्यांच्या संगतीत आलेल्या प्रत्येकाचं चांगलंच झालं. एक दृष्टांत सांगते. तुकाराम महाराज एके दिवशी आपल्या घराच्या बाहेर भक्ती करतात, भगवंताचं नाव घेतात, त्या पांडुरंगाचं नाव घेतात आणि संध्याकाळची वेळ होती. 4 जण तिथे आले. महाराजांना नमस्कार केला. विचारतात कोण? महाराज विचारतात कोण तुम्ही, कुठून आलात? यांनी सांगावं शेजारच्याच गावातून आलोय.
तुमच्याकडेच बारीकचं काम होतं म्हणून इथं आलोय. महाराज विचारतात माझ्याकडे काम? हो हो म्हणाले, तुमच्याकडेच काम आहे. खरं सांगायचं तर ते 4 जण चोर होते आणि चोरीच्या हेतूने ते तिथे आले. महाराजांना सांगतात तुमच्याकडे आमचं एक काम आहे. महाराजांनी विचारावं कसलं काम? तुमच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये एक सावकार राहतो, त्याच्याकडे जायचं होतं. रात्रीच्या वेळेस एक सभा घ्यायची आम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्या सोबत चला. आता महाराजांना जर कोणी सोबत घेऊन गेलं तर निश्चितच ते पहारेकरी दरवाजा उघडतील आणि आपल्यालाही आतमध्ये जाता येईल हा विचार त्यांनी केला. महाराजांना घेऊन रात्रीच्या वेळेस निघाले. त्यांनी सगळं काय करायचं कसं करायचं सगळं ठरवलेलं होतं. काय करायचं कसं करायचं सगळं ठरलेलं होतं. एक जण वरून दोरखंड सोडलेला होता, त्या दोरखंडावर चढला, आतमध्ये आला, त्या गडाचे दरवाजे उघडले, बाकीचे 3 जण आणि महाराज आतमध्ये आले. आता यांनी सांगावं महाराज तुम्ही इथेच बसा बरं का, आम्ही आमचं काम आवरून येतो लगेच. ते 4 जण आतमध्ये गेले. कुठे कुठे खजिना आहे सगळं शोधून ठेवलेलं होतं. आतमध्ये गेले. आता सगळं ते धन दौलत घ्यायची आणि पळून जायचा हा विचार सगळ्यांच्या त्या सर्वांच्या डोक्यात होता. आणि समोर एक तुळशी वृंदावन बघितलं महाराजांनी. हो आणखी काय हवं? संतांना काही लागत नाही. समोर तो देव बघितला आणि महाराजांनी भजन सुरू केलं. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. सतत त्या भगवंताचं नाव घेतात. अहो सगळे वाड्यातले झोपलेली माणसं उठली, बाहेर येऊन बघतायत तर महाराज बसले. अहो या चौघांनी धनदौलत नेण्याऐवजी महाराजांच्या भजनात बसावं, त्या सत्संगामध्ये तल्लीन व्हावं. एवढी महाराजांची किमया, त्या भजनाची किमया. अशा महाराजांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना उपदेश केलाय. जर भगवंताची भक्ती करत असाल तर भगवंतावर तो निष्ठावंत भाव ठेवा. भक्ती करताना मी त्या भगवंताला काय देऊ? आपण एखादी गोष्ट मागतो आणि जर ही गोष्ट पूर्ण झाली तर एक नारळ भगवंता मी तुला देईन, एक नारळ देवा मी तुला देईन. अहो ते नारळाचं झाडही त्यानेच निर्माण केलंय. त्याच्या फुकटेशिवाय ते एक पान तरी घडणार आहे का? मग आपल्याकडे असलेलं भगवंताला आपण काय देणार? मग तोच निष्ठावंत भाव फक्त आपल्याकडे जो आपला असा आहे आणि तो भगवंताला द्यायचा आहे. म्हणून महाराज म्हणतात निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. कधीही न एकावर स्थिर राहणारा निश्चळ असा हा भाव भगवंतावर ठेवावा. विठ्ठली विश्वास, भगवंतावर विश्वास ठेवा. एक फार गोड कथा आहे, ही 4-5 दिवसापूर्वीच ऐकली. आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत, त्या मोबाईलवर व्हॉट्सअप असतो आणि त्या व्हॉट्सअपवर अनेक कथा येत असतात. पण त्याचा उपयोग आपण कसा करावा हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. एका गुजराती माणसाचं एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये श्रीकृष्णाचा एक भला मोठा फोटो होता. आणि तो माणूस दररोज दुकान उघडल्या क्षणी त्या भगवंताला नमस्कार करायचा, त्याची पूजा करायचा, त्याला फुलं आपल्याला जे काही म्हणायचं त्या भगवंता प्रति भाव ठेवायचा. घरात केलेली एखादी वस्तू भगवंताला अर्पण करावी असं सगळं चाललंय. पण यांच्या पोटी जो मुलगा आहे त्याला मात्र भगवंतावर विश्वास नाही. तो विचारतोय काय देव म्हणजे काय? अहो बाबा एवढं त्या देवाची पूजा करता, एवढं त्या श्रीकृष्णाची पूजा करता, कधी पाहिलं का त्याला? कधी आला का अनुभव तुम्हाला? भगवंताला एवढं तुम्ही त्याला नमस्कार करता, कधीतरी त्याने तुम्हाला आणून काही दिलं का? तुम्ही मात्र सगळं त्या देवाला देता. वडिलांनी सांगावं अरे बाळा हे सगळं जे काही आहे ना तर त्याच्याच इच्छेने त्यांनीच मला दिलेलं आहे. म्हणता म्हणता अनेक महिने गेले. त्या वडिलांनी त्या मुलाला सांगितलं एके दिवशी बाळा आता माझे काही फार दिवस राहिले नाही, तेव्हा मी गेल्यानंतर
संकट, मी जसा आल्या आल्या या देवाला या कृष्णाला नमस्कार करतो तसाच नमस्कार तू सुद्धा करायचा. त्याने काय होईल, काही होणार नाही असं जर वाटतंय ना तर एक नमस्कार करायला काय, आपल्याला कष्ट पडतात का, पैसे ठेवायला लागतात का, काही लागत नाही. आल्या आल्या फक्त एक नमस्कार या कृष्णाला कर. मुलाने हा म्हटलं, वडील वर्तले हा रोज दुकानात येतोय त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतोय आणि एके दिवशी प्रसंग असा घडला की त्या दुकानामध्ये एक मुलगा धावत 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 आला. अगदी लहान मुलगा आहे आणि त्याने आपल्याकडची ती चिठ्ठी त्या दुकानदाराला दिली आणि त्याला सांगितलं की दादा, हे औषध माझ्या आईला दिलं तर माझी आई बरी होणार आहे, नाहीतर माझ्या आईचं काही खरं नाही असं सांगितलं. सगळी दुकानं फिरली, मला काही कुठे औषध मिळालं नाही, तुमच्याकडे आहे का बघा. तो मुलगा रडतो, डोळ्यातनं पाणी येतंय. ती चिठ्ठी बघितली आणि तो म्हणतोय, होय होय आहे माझ्याकडे हे औषध. पण असं झालं, लाईट गेलेली होती आणि हाताला मिळाली ती बाटली लगेच त्या मुलाला त्याने दिली आणि तो मुलगा धावत धावत गेला. काही क्षणाला लाईट आली आणि तेव्हा बघितलं तर आपण त्याला चुकून औषध देण्याऐवजी उंदीर मारायचं औषध दिलंय. त्याला वाईट वाटलं, अरे असं कसं आपल्याला घडलं, चुकून का असे ना माझ्यामुळे कोणाचा तरी प्राण जाणार आहे, असं घडू नये. आणि काकुळतीला येऊन त्या भगवंताला हात जोडले, भगवंताला सांगितलं, देवा, माझ्या बाबांचा तुझ्यावर दृढ विश्वास होता, निष्ठावंत भाव होता, मला आजपर्यंत तुझ्याविषयी काही वाटलं नाही, पण तू जर असशील ना भगवंता तर माझ्यामुळे त्या आईचा प्राण जाऊ नये एवढंच माझ्यासाठी कर. मी चुकून माझ्या हाताने ही औषध उंदराला मारण्याचं औषध त्या आईला दिलंय, ते तिच्यापर्यंत पोहोचू देत नव्हतं. आणि भगवंताचा काय चमत्कार, तोच मुलगा ज्याच्याकडे ते औषध दिलेलं आहे तो धावत 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 परत आला आणि त्या दुकानदाराला म्हणजे या माणसाला सांगतो, दादा, अहो मगाशी तुम्ही औषध दिलं ना, ते औषध घेऊन जाताना मी चुकून रस्त्यात पडलो आणि माझ्याकडनं ती बाटली तुटली. किती योगाने बसावा. जर तुमच्याकडे दुसरं औषध असेल तर ते मला द्याल का. त्याने या दुकानदाराने खरंच हात जोडले. माझ्या बाबांनी आजपर्यंत मला जे सांगितलं ते आज मला पटलं. देवा, तू आहे. माझ्यावर जे अनिष्ट येणार होतं ते तुझ्यामुळे टळलंय. भगवंताला हात जोडले. पण हे कशामुळे झालं. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास धरू नये आस आणि त्यांची. बाकी मला का आधी नको भगवंता, तुझ्या नामाशिवाय आणखी काय हवं. हेच नाव आपण आवडीनं घेतलं, मनापासून घेतलं तर भगवंत आपल्यावर कृपा करणार. हेच नाव प्रत्येक संतांनी घेतलं, प्रत्येक संतांनी घेतलं म्हणून त्याला भगवंत प्रसन्न झाले. अहो, भगवंताने जात बघितली का नाही, वय बघितलं का नाही, कुठलीही अट भगवंताने ठेवली नाही. 5व्या वर्षी प्रल्हादाला भगवंताने भगवत कृपा झाली, भगवंत प्राप्त झाले, ध्रुवाला प्राप्त झाले. मग आपल्याला तर एवढं आयुष्य मिळालं, एवढ्या आयुष्यात प्रत्येक श्वासा एवढे भगवंताचं नाव जर का आपण घेतलं असतं तर आपल्यालाही तोच भगवंत प्राप्त झाला असता की नाही. अहो, मंगळ वेळाची ती कानोपात्रा वेश्या होती, भगवंताची भक्ती करावी, त्या बादशहाशी लग्न ठरलं, आईनं तिला तिथे द्यायचं ठरवलं, पण त्याच्याकडे जायचं नाही म्हणून त्या पांडुरंगाच्या पायापाशी आली, नमस्कार केला, भगवंताला सांगितलं, आता तूच मला यातून वाचव, आणखी मला कोणी नाही. आणि ती सांगतेय, तू मला प्रसन्न हो, तुझी मी भक्ती जर केली असेल, मी जर तुझ्यापाशी खरंच मनाने आली असेल तर देवा तू मला प्रसन्न हो. माझा जर भाव निष्ठावंत असेल तर या संकटातून तूच मला बाहेर काढू शकतो, आणखी कोणी नाही. भगवंत झाले ना प्रसन्न. तिला आपल्या देवळापाशी स्थान भगवंताने दिलं. एकदा वंदन भक्ती केल्यावर जर एवढं होऊ शकतं तर
निष्ठावंत भाव ठेवला तर आपल्यालाही तसंच होणार आहे, तो देव प्राप्त होणार आहे. आणि तुकाराम महाराज पुढे सांगतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही देखील ऐसा कोणी. जर भगवंताने कुठल्याही भक्ताची उपेक्षा केली असेल तर मला सांगा. आजपर्यंत मी कुठल्याही भक्ताची उपेक्षा झालेली पाहिली नाही, नाही देखील ऐसा कोणी. भगवंताने प्रत्येक भक्ताचं रक्षण करावं. अहो नामदेवांसाठी, नामदेव 5 वर्षाचे असताना नामदेवांनी सांगावं, देवा जेवा हो. दगड्यातल्या देवाला जेवता येतं हा भाव नामदेवांच्या मनात होता. अहो नैवेद्य फक्त दाखवायचं आहे, त्यांना कोणी सांगितलंच नव्हतं. वडिलांनी सांगावं, भगवंत जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. याचा अर्थ फक्त भगवंतांवर नैवेद्य दाखवायचा हा माहितीच नाही हो त्यांना. भगवंताला सांगावं, देवा जेवा आता. देव काही हल्लेमार बोलेवा विनवण्या करून झाल्या, सगळं सांगून झालं, देवा या जेवा. अहो का जेवत नाही सगळं विचारून झालं, पण देव काही बोलेवा. आणि अखेर सांगतायत, देवा तुम्ही जर का जेवला नाहीत ना तर हे डोकं तुमच्या पायावर आपटणार. घरी जाऊन तुम्ही जेवला नाहीत म्हणून माझे वडील मला रागवतील, त्यांच्याकडून बोलून घेण्यापेक्षा तुमच्या पायावर डोकं आपटलेलं चांगलं. देवा मी तुमच्याच पायावर आता मरतो. धावत पाठीमागे जावं, धावत 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 यावं आणि त्या पांडुरंगाच्या चरणी आपल्या डोकं खाडकन आपटलं. ज्या डोक्याचे 2 तुकडे व्हायला हवे होते त्या डोक्याखाली मऊ हात लागावे. भगवंत विचारतात, अरे बाळा, अरे नाम्या, देव कधी जेवतो का? दगडातला देव कधी जेवतो का? नामदेव महाराजांनी सांगावं, देवा अरे दगडातला देव कधी जेवताना बघितला नाही, पण दगडातला देव कधी बोलतानाही बघितला नाही. तुम्ही बोललात की नाही, आता जेवा. आपल्या हातानं भरवावं एवढा अधिकार त्या संतांनी मिळवलाय. कशामुळे? फक्त निष्ठावंत भाव त्या देवावर ठेवला, त्या भगवंतावर ठेवला, तर हे सहज शक्य आहे. आपण मनाने केलेली भक्ती त्या भगवंतापर्यंत पोहोचते. हो त्याचं नाव तर घ्यायचंय ना, किती गोड आहे त्याचं नाव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. Thank you.
महाराजांनी सांगितलं ते नाव कसं आहे हो, अमृताहून गोड नाम तुझे देवा. पण एवढं गोड असलेलं नाव माझ्या तोंडात मात्र येत नाहीये, माझ्या मुखात ते नाव येत नाहीये. ही काळजी वाटते, ही गुरूर वाटते. आणि काय होतं, एवढं गोड असलेलं नाव आपण एकदा घेतलं, दोनदा घेतलं, पण तरी सुद्धा त्यातून बाहेर काढणारे ती माया आपल्यापाशी आहे. ते नाव घेऊ नये याच्यासाठी सगळे कार्यरत असतात. आपण एखादी चांगली गोष्ट करायला गेलो, वर्गात 20 विद्यार्थी असतात, गुरुजींनी सांगितलेली एखादी गोष्ट 20पैकी एकच जण ऐकतो, पण बाकीचे 19 जण त्याने ती गोष्ट ऐकू नये याच्यासाठी काम करतात. तसंच आपण जर भगवंताची भक्ती करायला गेलो, भगवंताला आवडेल असं वर्तन करायला गेलो, तर बाकीचे सगळे जण आपल्याला ते वर्तन करू देतीलच असं नाही. पण त्या मायेला बळी न पडता, त्या मायेमध्ये न अडकता भगवंताचं नाव घ्यावं. मन माझे गुंतले विषय सुख, त्या विषयांमध्ये हे मन गुंतलंय, आजूबाजूला असलेली ही सगळी माया आपण त्यात अडकलोय, आणि ती माया आपल्याला आपल्या या कक्षेच्या बाहेर जाऊ देत नाही. आपल्यामध्ये कसं जास्तीत जास्त गुंतवता येईल याचा विचार ती माया करते, आणि आपणही त्यात अडकतो. पण असं न होता भगवंताचं नाव घ्यावं, ते अमृताहुनी गोड असलेलं नाव आपल्या मुखात सदैव राहावं. यासाठी भक्तांसाठी, आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी म्हणा किंवा अनेक संतांनी हे अभंग लिहिले. त्या अभंगातून आपल्याला उपदेश केला. आपल्याला जर भक्ती करायची असेल तर कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं म्हणजे तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल हे सांगितलं. मग तसं जर केलं तर तो भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी ठामपणे सांगितलं, तुका म्हणे ऐसा कोण अपेक्षिला नाही देखील ऐसा. असा कोणीही मी बघितलेला नाही ज्याची भगवंताने उपेक्षा केली. त्याने जर निष्ठावंत भाव केला, निष्काम निश्चळ भक्ती केली, विठ्ठलावर विश्वास ठेवला, भगवंतावर विश्वास ठेवला, आणि त्या भक्ताची उपेक्षा झाली आहे, असा कोणी असेल तर मला दाखवा, असं महाराज सांगतात. सगळ्याच भक्तांनी, सगळ्याच संतांनी ही भक्ती केली, म्हणून त्याला भगवंत प्राप्त झाले. मग प्रत्येक संतांची ही उदाहरणं देता येतील. मीराबाईंना भगवंताची भक्ती करताय, त्या भगवंताच्या समोर नाचावं, गावं, एकतारी हातात घ्यावी, सतत त्या भगवंताचं भजन करावं, ते सासरच्या कुणालाही आवडत नाहीये. त्यांनी सतत त्या भगवंताचं नाव घेणं हे कुणालाही पटत नाहीये. म्हणून त्यांच्या नवऱ्याने स्वतः विषाचा प्याला दिला. ते सगळं विष त्यांनी पचवलं का? कारण भगवंतांची कृपा त्यांच्यावर होती. त्या विषाचंही जर अमृत होऊ शकतं, तर त्या अमृतापेक्षा गोड नावाचं आपण सदैव मुखात ठेवलं तर ते नाव आपल्यालाही या भवसागरातून नक्की जाणून देईल. अशीच एक कथा आपण उदाहरणामध्ये पाहूया. पुन्हा एकदा आठवण करूया आणि उत्तरांकडे वळूया.
कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे दोन क्षण ताट बसा. टाळ्या हाताने मोठ्याने वाजवायच्या आणि मुखाला गोड नाम घ्यायचा. कोणीही न लाजता बाजूचा काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार न करता भगवंताचं नाव मोठ्याने घ्यायचं. रघुपती राघव राजा गोष्ट आहे मंगळवेढा गावची. मंगळवेढा गाव हे साधारण पंढरपुरापासून 20-25 किलोमीटरच्या अंतरावर
याच गावात दामाजी पंतांसारखे संत होऊन गेले. याच गावात कान्होपात्री सारखी स्त्री संत झाली. आणि त्याच गावामध्ये हे दोघं दाम्पत्य राहत आहेत. नाव आहे निवृत्ती आणि या त्यांच्या पत्नीचं नाव आहे मीराबाई. दोघांचा सुखाचा संसार राहत आहेत. गावात नाही तरी गावाच्या बाहेर गाव कुसावर राहत आहेत. वेशेपाशी घर आहे आणि या घरामध्ये घराच्या समोर एक छान तुळशी वृंदावन आहे. घरात सारवलेलं छान स्वच्छ अंगण आहे बाहेर आणि घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. रोज भगवंताची भक्ती करावी. भगवंतावर निष्ठावंत भाव होता. दोघेही भगवंताचं निश्चित बघतात. आणि निवृत्तींचा त्या निवृत्ती महाराजांचा एक रोजचा दिनक्रम आहे. रोज भगवंताचं नाव तर घेतायतच पण प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जात आहे. जसं आपण आषाढी कार्तिकीला त्या भगवंताला बघायला जातो पण हे मात्र दर एकादशीला भगवंताला बघतायत. भगवंताची वारी करतायत. हा दिनक्रम सुरू आहे आणि एके दिवशी या मीराबाईंनी हट्ट धरला. अहो तुम्ही चाललात ना आता पंढरपुराला, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. मला सुद्धा घेऊन चला. मलाही त्या भगवंताला बघायचंय. मलाही त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. निवृत्ती सांगतात नको नको अगं आता नको. आता तर दोन जीवांची आहे. आपल्याला बाळ झालं की आपण नंतर जाऊ. नाही नाही म्हणाली मला आत्ताच यायचंय. अहो तो स्त्री हट्ट कोण बोलणार. सगळ्या परीनं समजावून झालं पण मीराबाई काही ऐकायला तयार नाही. आणि शेजारच्या गावातल्या एका माणसानं यांना सांगितलं की आमच्या शेतात यंदा भरपूर आंबे झाले, तेव्हा टोपलीभर आंबे त्या भगवंताला द्यायचे. मी आंबे आणि एक कागद लिहिलेला कागद तुमच्यापाशी देतो. वारीला जाताना ते आंबे त्या भगवंताला त्या पांडुरंगाकडे नेऊन द्या. चालेल म्हणाले देतो. निवृत्ती महाराजांनी सांगितलं चालेल घेऊन जातो मी. एकादशीच्या वारीला निघाले. जाता जाता त्या माणसाचं घर होतं तिथे आले. त्याने ठेवलेले ते बागेतले एवढे टोपलीतले आंबे घेतले. ती टोपली डोक्यावर घेतली आणि मीराबाई आणि निवृत्ती दोघही त्या वारीला निघाले. सावकाश 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 जाताय. आता पंढरपूर दिसत होतं. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळाचा कळस डोळ्यांना दिसतोय. एवढ्या अंतरावर येऊन पोहोचले आणि एक म्हातारा गृहस्थ समोर आले. त्या म्हातारा बाबांनी सांगावं ओ काही खायला आहे का. तुमच्यापाशी काही खायला असलं तर मला द्या. 4 दिवस झाले मी उपाशी आहे. काही पोटाला खायला नाहीये. काही असेल तर द्या खायला. निवृत्ती सांगतायत अहो माझ्याकडे कसलं काय असणार. माझ्याकडे हे आंबे आहेत पण ते माझे नाही. लोकांना दिलेले हे आंबे आणि ते मी तुम्हाला देणार. बरं चिठ्ठी सुद्धा लिहिलेली आहे. आंबे कमी झाले तर माझ्या नावावर येईल. नाही नाही मी तुम्हाला देऊ शकत नाही. बघा बघा दुसरीकडे कुठे काय मिळतंय का. पण मीराबाईंना मात्र वाटतंय ह्यातला एखादा आंबा तरी या म्हातारा बाबांना द्यावा. एवढे भुकेलेले पोट पाठीला लागलंय. 4 दिवस काही खाल्लं नाही म्हणतायत. एक आंबा जर का मी काढून यांना दिला तर पांडुरंग सुद्धा काही रागवायचा नाही. या निवृत्ती महाराजांनी पाठ केल्यावर या मीराबाईंनी तो एक आंबा काढला. या म्हातारा बाबांना दिला आणि निवृत्ती महाराजांना सांगताय नाही नाही म्हणाली ह्याच्या पुढे काही मला चालवायचं नाही. मी इथेच बसते. माझ्या पोटात खूप दुखतंय हो. मला नाही पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला यायचं. इथेच बसते. तुम्ही जावा ते आंबे तिथे पोचवा आणि लवकर परत या. चालेल म्हणाले. ते लगबगीने निघाले. तिच्या पोटात दुखतंय म्हटल्यावर त्यांचा जीव सुद्धा लागे ना. पण हा दिलेला आंबा या म्हातारा गृहस्थांनी या मीराबाईंनाच परत दिला. आणि मीराबाईंना सांगताय वातावरण तरी हा आंबा मला आंबट वाटतोय. या वयात काही आंबट आंबा खावायचा नाही. हा तुलाच खा. आणि ते म्हातारे गृहस्थ निघून गेले. ते गेल्याबरोबर त्या मीराबाईंनी तो आंबा
ताटात घेतला. आता म्हणाले त्यांना आंबट लागला, मला आंबट खायला काय. एवढा इथे पंढरीपर्यंत आले आणि एका माणसाने माझा पदरात हा आंबा टाकलाय. कदाचित भगवंतानेच टाकला असेल तर भगवंताचा प्रसादच असेल असं म्हणून आंबा तिथे तोंडात घातला आणि म्हणते, अरे हा आंबा जर एवढा गोड आहे, यांनी मला काय सांगितलं आंबट आहे आंबट आहे. असू दे म्हणाले, भगवंताचा प्रसाद आहे असा म्हणून आंबा चोखून चोखून खाल्ला आणि आता मात्र हिच्या पोटात खूप दुखायला लागलं. प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. तोपर्यंत चोखोबा आले, निवृत्ती महाराज आले, 2 सुविणींना सुद्धा घेऊन आले आणि या मीराबाईंना एक पुत्ररत्न प्राप्त झालं. या पुत्रावर या निवृत्ती महाराजांनी चंद्रभागेचं पाणी शिंपडलं. पहिलं स्नान तर चंद्रभागेचं झालं आणि भगवंताचा प्रसाद दिला. त्या आंब्या चोखून चोखून झाल्यामुळे हे निवृत्ती महाराज त्यांना चोखाच म्हणू लागले. आता हे चोखा मेळा हळूहळू हळूहळू मोठे होत आहेत. त्यांना एक लहान बहीण झाली, तिचं नाव होतं निर्मला. हळूहळू ही दोघंही वाढू लागली आणि वडिलांची ही विठ्ठल भक्ती या दोघांमध्येही आली. वडील जशी विठ्ठल भक्ती करतात तशीच आपणही करावी, त्या विठ्ठला त्या पांडुरंगाला आपणही पाहावं असंच या दोघांनाही वाटतंय. आणि हे चोखा मेळा आपल्या वडिलांसोबत पंढरीच्या वारीला जातायत आणि एके दिवशी एकादशीची वारी दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपली आणि त्याच गावात नेमकं पाटलांचं काम निघालं आणि निवृत्ती महाराज सांगतात, नाही रे बाळा जाता यायचं यावेळी, आपण पुढच्या एकादशीला जाऊ, हे काम काही टाकून यायचं नाही, मांडव घालायचंय, सारवायचंय, सगळं काम बाकी आहे, ही एकादशीची वारी मात्र चुकणार रे. चोखा मेळाला वाईट वाटलं, पंढरीला जाता येणार नाही भगवंता. अरे तुझी पंढरी कशी आहे, कवींनी वर्णन केलं हो पंढरीचं काय महात्म्य. आधी रचली
काय वर्णन केलं हो पंढरीचं. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगर. त्या वैकुंठाच्या आधीपासून ही पंढरी. एवढं या पंढरीचं महात्म्य आणि त्या पंढरीची वारी चुकवायची फार जीवावर आला हो चोखामेळांना. भगवंता, अरे मला तुझ्या कशी यायचंय. ही आग जर भक्ताला लागली ना तर तो भगवंत नक्की आपल्यापर्यंत येतो. आणि संध्याकाळची वेळ होती. एक गृहस्थ आले दरवाजात आणि विचारतायत, कोण आहे का घरात. निवृत्ती महाराजांनी दरवाजा उघडावा. बाहेर विचारावं, कोण आपण. अहो, मी इथल्या शेजारच्या गावावरून आलोय. किती वर्ष म्हणतोय वारीला जाईल वारीला जाईल, पण वारीला जाणं काही शक्य होत नाहीये. पण ही वारी करावं म्हटलं, काम लवकर लवकर आटपली आणि आता निघालोय वारीला. दरवेळी तुम्ही वारीला जाता हे कळलं म्हणून तुमच्यापाशी आलो. आणि हे दोरखंड विकले ते सुद्धा तिथे विकले जातील म्हणून हे दोरखंड सुद्धा घेऊन आलोय. आता हे सगळं ऐकल्यावर चोखामेळांना आनंद झाला. यांच्यामुळे का असं ना आपल्याला वारीला जायला मिळते. लगेच सांगू लागले, बाबा 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 मी जातो यांच्या बरोबर, मी रस्ता दाखवतो यांना. आई म्हणते, अरे बाळा तू आहेस एवढा जा, तू काय रस्ता दाखवणार. तुला माहितीये का रस्ता. हो हो म्हणाले, मला माहितीये. बाबांबरोबर जाऊन जाऊन सवय झालीये, मी जाईन त्यांच्या बरोबर. त्या मीराबाईंनी त्या चोखामेळाला जवळ घ्यावं. अरे बाळा, कोण कुठला तो माणूस आपला ओळखीचा नाही पाळखीचा, लगेच जातो जातो काय म्हणतो. त्यावर ते माणूस म्हणतात, अहो ओळखीचा नसतो तर काय झालं. तिथंच सांगतो, जसं हा तुमचा मुलगा तशीच माझे सुद्धा मुलं आहेत. याला व्यवस्थित नेऊन आणण्याचं काम माझं. काम मुळात ठेवून तिने आणि मीराबाईंनी त्या माणसावर विश्वास ठेवला. आपल्या सोन्याला त्यांच्या सोबत पाठवण्याला ती दोघी तयार झाली. आणि सकाळी सकाळी ती दोघं निघाले, पंढरीला येऊन पोहोचले. भगवंताचं दर्शन घेतलं, परत घरी आले. सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि तसं वाईट वाटलं तसं आता भगवान होतं चांगली सोनी घेऊन आली. आणि सोनी कशी होती की त्या माणसाची त्या व्यक्तीची मुलगी सोयरा ही चोखामेळाला करायची. आणि जी चोखामेळाची वगैरे निर्माणा ही त्या सोयऱ्याचा भावाला करायची. म्हणजे म्हणतात दोघांची लग्न एकाच मंडपात पार पडली आणि प्रपंचाला साथ देणारी आणि परमार्थालाही साथ देणारी अशी ही सोयरा चोखामेळाची पत्नी म्हणून घरात आली. पण भगवंताची भक्ती अशी सुरू आहे. गावातील सगळी कामं करावी ती त्यांच्या वाट्याला आली. ही सगळी कामं ते अगदी नियमित करत भगवंताला मारलेली हात ती प्रत्येक एकादशीला वारीला जाऊन वारी करावी हे सगळं अगदी सुरू आहे. आणि आता पंढरीला येत तेव्हा त्या एकादशीला संध्याकाळी कामदेव महाराजांचं कीर्तन त्या वाळवंटामध्ये होते. ते कीर्तन ऐकायचं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आपल्या गावात ते कीर्तन करायचं. अगदी ऐकलेलं करू लागले.
कीर्तन गोड एकादशीला ऐकलं घरी आल्यावर ते कीर्तन चालू होतं आणि एके दिवशी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. ते नामदेव महाराज आपल्या गोड आवाजात कीर्तन करतात.
आपल्या मुलांना तो अवघड म्हणजे पुराण वेदांत रचना माहिती नाही तर ते सगळं माहिती होतं त्याशिवाय मला हे माहिती नाही सांगणं हा सुंदर माझा गोळा वगैरेला नाही केशव हे सगळे भगवंतापर्यंत पोहोचायचे तर तरी सुद्धा माझा भाव पण मोठायचे तर अनेक माझा आपल्याला माहिती असेल आणि आपल्या मनात जर का भाव नसेल तर आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे सगळ्या जणांचा भाव भगवंतांना म्हणजे आनंद झाला आपण आपली एखादी रचना या सगळ्या संघात अशीच की एकादशीची सगळ्या एकादशीच्या वाऱ्या सुरू होतात एका एकादशीला सगळेजण बोलत असले आणि एकाने म्हणाला तुम्हाला ते आळंदीचे 4 भावांना माहिती का तो जे 4 भावांना आपण सगळीकडे त्यांनी चर्चा यामध्ये सोमान आणि सगळी ही चर्चा ऐकली आणि सोबतला मनात म्हणते की आपली आणि यांची भेट कधी होईल ही याला कधी तर एकादशीला येतात पंढरपूरला पण अजूनपर्यंत यांची भेट कधी होईल ही एकादशीची गाडी किती घरी आले असे मी वाढत तुम्हाला प्रपंचाची सगळी कामं केली आहे तर त्यांना माफ करत नाही जोमान वेळा आणि एकदा एकादशीच्या गाडीला निघाला आणि त्यांना माहिती आज जाऊन काम पण
माझं देऊळ त्या भगवंताला अर्पण केलं त्याला बघितल्याशिवाय मी कसं राहू? मी त्या भगवंताला वेळाला तुला एक काम करेल, माझं एक काम करेल, नंतर काम करेल, त्या इथे तुम्ही
आणि भगवंत त्यांच्या पाशी आले